नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्नेक प्लांट घरात लावल्याने कोणते कोणते फायदे आपल्याला होतात हे सांगणार आहे. घरामध्ये अनेक असे इंडोर प्लांट्स आपण लावतो. ते प्लांट्स सजावटीच्या दृष्टीने घरामध्ये लावण्यात येतात. काही प्लांट्स आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लावण्यात येतात. तर काही प्लांट्स आपण वास्तुशास्त्राच्या सांगण्यावरून घरात लावत असतो. यापैकीच एक आहे स्नेक प्लांट. स्नेक प्लांट हे त्या रोपांपैकी एक आहे जे घरामध्ये दिसायला अधिक आकर्षक दिसतं आणि हवा सुधारण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. याही व्यतिरिक्त प्रगती आणि संपत्तीसाठी, नोकरीसारख्या कामात येणाऱ्या अडचणीसाठी स्नेक प्लांट म्हणजे सापाची वनस्पती बरीच फायदेकारक ठरते असं सांगितलं जातं. याचे नक्की काय फायदे आहेत चला जाणून घेऊयात. सर्वात आधी तर स्नेक प्लांट म्हणजे काय? स्नेक प्लांट्स एक सामान्य हाऊस प्लांट आहे, ज्याला सन्सेवेरा ट्रिफासिटा असं देखील म्हटलं जातं. हे मुख्यतः आशिया आणि आफ्रिकन रोप आहे असं म्हणतात. यावर नेहमी गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या आकाराची पाने येतात. याची पानं ही वरच्या दिशेने वाढतात आणि तलवारीनुसार दिसतात. याचबरोबर हे दिसायला बऱ्याचदा आर्टिफिशियल झाडाप्रमाणे दिसतात. स्नेक प्लांटचा उपयोग बऱ्याचदा सजावटीसाठी करण्यात येतो, कारण दिसायला हे खूप सुंदर असतं. याबरोबरच याचा रंग अधिक आकर्षकही असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता राहत नाही. पण या झाडाची पानं थोडी विषारीही असतात असं म्हणतात. त्यामुळे मुलांना यापासून दूर ठेवलं जातं. मात्र हे स्नेक प्लांट आपल्या घरात ठेवण्याचे काय फायदे आहे बरं? मानवी जीवन अनेक समस्यांनी आणि चढ-उतारांनी भरलेलं आहे. जीवनाच्या कोणत्याही वळणावर कोणत्या समस्या येऊ शकतात हे कोणालाच माहीत नसतं. आपल्या जीवनातील अनेक समस्या टाळण्यासाठी वास्तुशास्त्र अनेक उपाय सांगतं. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या सजीव आणि निर्जीव वस्तूंबाबत अनेक नियम सांगण्यात येतात. याबरोबरच ज्योतिषशास्त्रानुसार स्नेक प्लांट्स, स्नेक रोप आपल्या घरात लावल्याबद्दलही सांगितलं जातं. मात्र ही वनस्पती घराच्या कोणत्या दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे आणखी काय फायदे होतात? तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये स्नेक रोपटं लावल्यानं कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते. हे रोप घरामध्ये लावणं खूप शुभ मानलं जातं. त्याच्या सकारात्मक प्रभावानं घरात धनाच्या आगमनाचा मार्ग वाढतो. त्याच्या सकारात्मक प्रभावानं घरात धन येण्याचे मार्ग मोकळे होतात. याबरोबरच हे रोपटं धनाला आकर्षित करतं असेही म्हणतात. शिवाय वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये स्नेक रोपाचा प्रभाव असाही असतो की घरातील वातावरण नेहमी प्रसन्न होतं. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, सद्भाव वाढतो. कुटुंबात प्रेम वाढतं. यामुळे स्नेक प्लांट आपल्या घरात नक्की लावावं असा सल्ला वास्तुशास्त्रानुसार देण्यात येतो. शिवाय स्नेक प्लांट हे नैसर्गिक हवा शुद्ध करणारं देखील मानलं जातं. या व्यतिरिक्त वास्तूनुसार ही वनस्पती घरात लावल्यानं मानसिक शांती आणि आरामही मिळतो. वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लांट लावल्यानं नोकरी आणि व्यवसायात फायद्याची संधी मिळते असेही म्हणतात. याबरोबरच तुमच्या मुलांना जर करायचा कंटाळा येत असेल, त्यांना आवड नसेल तर तुम्ही त्यांच्या अभ्यासाच्या टेबलावर स्नेक प्लांट ठेवू शकता. मात्र मुलांनी त्याला हात लावू नये याची जबाबदारी तुमची असावी. यामुळे त्यांची एकाग्रता वाढते असं सांगण्यात येतं. याबरोबरच नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन हवं असेल किंवा तुम्ही सर्वांच्या नजरेत यावं असं वाटत असेल, तर तुमच्या टेबलावर स्नेक प्लांट नक्की ठेवू शकता. मात्र ही वनस्पती घराच्या कोणत्या दिशेला ठेवावी म्हणजे त्याचे शुभ फळ तुम्हाला प्राप्त होईल. तर वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लांट लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा ही दक्षिण-पूर्व कोपरा मानली गेली आहे. याबरोबरच दक्षिण किंवा पूर्व दिशा हे योग्य ठिकाण मानलं गेलंय. स्नेक प्लांट कधीही इतर कोणत्याही रोपासोबत ठेवू नये. जर तुम्ही ते लिव्हिंग रूममध्ये ठेवत असाल तर अशा ठिकाणी ठेवावं जिथे तुमच्या घरात येणाऱ्या प्रत्येकाला ती वनस्पती दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही स्नेक प्लांट नक्की ठेवू शकता. धन्यवाद.